नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनलवर त्यांचं खूप खूप स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी बातमी आहे. ती म्हणजे सरकारी कर्मचारी 25 लाख ग्रॅज्युइटीबाबत आताची मोठी बातमी. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. केंद्र सरकार 1 एप्रिल 2025 पासून एक नवीन पेन्शन योजना म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करणार आहे. ही योजना जुन्या पेन्शन योजनेतील आणि नॅशनल पेन्शन सिस्टीममधील महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये एकत्र करून तयार करण्यात आली आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅज्युइटीची कमाल मर्यादा 25% वाढवून 25 लाख रुपये इतकी निश्चित केली होती. हा निर्णय 1 जानेवारी 2024 पासून लागू झाला, जेव्हा महागाई भत्ता 50% पर्यंत पोहोचला होता. मात्र हे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होईल असे नाही. ग्रॅज्युइटीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीतील आणि शेवटच्या वेतनावर ठरवली जाते. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला 25 लाख रुपये मिळतील असे नाही. ग्रॅज्युइटीची गणना एक ठराविक फॉर्म्युल्यानुसार केली जाते. नियमानुसार कर्मचारी आपल्या शेवटच्या पगाराच्या मूलभूत वेतन अधिक महागाई भत्ता 16.5 किंवा 25 लाख रुपये जे कमी असेल ती यापैकी रक्कम ग्रॅज्युइटी म्हणून मिळते. याचा अर्थ असा की एखाद्या कर्मचाऱ्याचे वेतन कमी असेल किंवा सेवा कालावधी कमी असेल तर त्याला पूर्ण 25 लाख रुपये रक्कम मिळणार नाही. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा शेवटचा पगार 50,000 रुपये असेल तर 16.5 पट बरोबर 8,25,000 होईल. अशा परिस्थितीत जो कर्मचारी 8,25,000 रुपयाची ग्रॅज्युइटी पात्र ठरेल. सरकारी कर्मचाऱ्यांना 2 प्रकारची ग्रॅज्युइटी मिळते: निवृत्ती ग्रॅज्युइटी आणि मृत्यू ग्रॅज्युइटी. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचा शेवटचा पगार 50,000 रुपये असेल आणि त्याचा मृत्यू 7 वर्षाच्या सेवेनंतर झाला असेल तर 50,000 गुणिले 12 बरोबर 6 लाख रुपये ग्रॅज्युइटी मिळेल. युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत कर्मचाऱ्याच्या ग्रॅज्युइटी मिळणार का, याबाबत संसदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. वित्त मंत्रालयाने स्पष्ट केले की यूपीएससी एनपीएससी अंतर्गत एक पर्यायी योजना असेल आणि ग्रॅज्युइटीसाठी सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टीम अंतर्गत ग्रॅज्युइटीची अंमलबजावणी नियम 2021 लागू असतील. यूपीएस अंतर्गत किमान 10 वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान 10,000 रुपये मासिक पेन्शनची हमी दिली जाईल. तसेच संपूर्ण सेवा कालावधी पूर्ण केल्यास एक निश्चित पेन्शन रक्कम दिली जाईल. ग्रॅज्युइटीशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे: ग्रॅज्युइटीसाठी किमान 5 वर्ष सेवा अनिवार्य आहे. ग्रॅज्युइटीची गणना शेवटच्या पगाराच्या मूलभूत वेतन अधिक डे आधारे केले जाते. मृत्यू झाल्यास नॉमिनीला ठराविक प्रमाणात ग्रॅज्युइटी दिली जाते. यूपीएस अंतर्गत ग्रॅज्युइटी मिळेल, मात्र ती 2021 च्या नियमानुसार दिली जाईल. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅज्युइटी ही एक महत्त्वाची आर्थिक सुरक्षा आहे. मात्र प्रत्येक कर्मचाऱ्याला 25 लाख रुपये संपूर्ण रक्कम मिळेल असे नाही. यूपीएस अंतर्गत नवीन नियम लागू झाल्यानंतर ग्रॅज्युइटीच्या तरतुदीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना यूपीएस आणि ग्रॅज्युइटीच्या संपूर्ण नियमाची हमी घेऊन आपल्या भविष्यासाठी योग्य नियोजन करावे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. अन्य नवनवीन अपडेटसाठी शासन जरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.